सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। आज जे विद्यार्थी मित्रांनो 23 फेब्रुवारीला सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं मरोळ पोलीस मुख्यालय या ठिकाणी। आणि ज्या विद्यार्थ्यांचा सीपी मुंबईला मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालं, ग्राउंडच्या अंदरचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंड कशा प्रकारे झालं, मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं कारण की त्यांनी ज्या चुका केल्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे। 100 मीटरमध्ये मुलांना खूप कमी मार्क पडत आहे, एक लक्षात ठेवा। तर 100 मीटरची कशी काय सिस्टीम त्या ठिकाणी आहे, सर्वात पहिला इव्हेंट कोणता घेतला आहे, दुसरा तिसरा कोणता घेतला जात आहे, ग्राउंडच्या अंदर प्रक्रिया कशा प्रकारे आणि जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे सकाळी 5 वाजताचा, 6 वाजताचा, 7 वाजताचा, 8 वाजताचा, 10 वाजताचा, 12 वाजताचा, 2 वाजताचा, आपल्याला ग्राउंडच्या अंदर किती वाजता जायचं आहे आणि आपलं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो किती वाजता 1600 मीटर 100 मीटर त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे। सर्व बॅचचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जातं आणि ग्राउंडच्या बाहेर आपल्याला किती वाजता त्या ठिकाणी काढल्या जात आहे, ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आज 23 फेब्रुवारीला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहणार नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात अगोदर सीपी मुंबई मरोळ पोलीस मुख्यालयाला आपल्याला जायचं कसं ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। महाराष्ट्रातील आपण कोणत्या कानाकोपऱ्यातून कोणत्या पण जिल्ह्यातून येत असाल, सर्वात पहिले CSTला या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी आल्यानंतर इथून जे विद्यार्थी मित्रांनो लोकल तुम्ही पकडा घाटकोपरची 10 ते 20 रुपये तिकीट तुम्हाला भेटून जाणार आहे। घाटकोपरची लोकल पकडा, घाटकोपरला गेल्यानंतर घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूने जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे, तर घाटकोपर मेट्रो स्टेशनवर आपल्याला जायचं आहे। घाटकोपर मेट्रो स्टेशनवर गेल्यानंतर तिथे जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ नाकाची तिकीट फाळा, तर मेट्रोनं तुम्ही त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटात तुम्ही मरोळ नाकापर्यंत पोहोचणार आहे। आणि मरोळ नाकामध्ये उतरल्यानंतर समोर जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ नाकापाशी तुम्ही त्या ठिकाणी उतरल्यानंतर तिथून जे सरळ रस्ता आहे 1.5 किलोमीटर अंतरावर पोलीस मुख्यालय मरोळ आहे। तर आपल्याला 1.5 किलोमीटर पैदल जरी गेले तरी चांगलं आहे कारण की त्या ठिकाणी ऑटोला जास्त लुबळू नाही, लक्षात ठेवा 100-150 रुपये अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगत आहे। 1.5 किलोमीटरच्या आणि मीटरनं आम्ही पैसे घेतो म्हणते असे ते त्या ठिकाणी सांगते। तर आपण ह्या याच्यात पडू नका, पैदल तुम्ही गेले चालते किंवा सिटी बसनं जा, सिटी बस त्या ठिकाणी लेट येते आणि त्या रस्त्याचं बांधकाम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे, भरपूर त्या ठिकाणी ट्रॅफिक राहते। तर शक्यतोवर पैदल जा, ज्यांचं ग्राउंड जरासा म्हणजे लवकर आहे हा म्हणजे तुम्हाला लेट होत आहे, उशीर होत आहे, तर लवकर तुम्ही पैदल त्या ठिकाणी जाऊ शकता जेणेकरून आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहे। पोलीस मुख्यालय मरोळपाशी गेल्यानंतर तिथून 150 मीटर अंतरावर आहे राम मंदिर, त्या ठिकाणी सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये केली आहे, निःशुल्क केली आहे, जेवणाची राहण्याची सोय त्या ठिकाणी सर्व तुमची केलेली आहे, सर्व गोष्टीची सोय, ठीक आहे। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, ज्या विद्यार्थ्यांचा 23 फेब्रुवारीला ग्राउंड होतं, तर सर्वात अगोदर जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे तर त्या रिपोर्टिंग टाइमवर जा। तुम्ही जर 2 वाजताच्या नंतर जर तिथं ग्राउंडमध्ये गेले तर तुम्हाला घरी पाठवलं जाणार आहे कारण की रोजच्या रोज अशा विद्यार्थ्यांना घरी पाठवल्या जात आहे जे थोडाफार त्या ठिकाणी लेट होत आहे। जे विद्यार्थी दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी येत आहे 2 वाजता नंतर, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे। तुमची सकाळची बॅच असेल 7 वाजताची, 8 वाजताची, 5 वाजताची आणि तुम्ही तिथं दुपारी 2 नंतर गेले तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवल्या जाणार आहे। ह्या चुका करायच्या नाही, जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या 1 घंटा अगोदरचा किंवा जो काही टाईम आहे त्या टायमावर तुम्हाला ग्राउंडवर हजर राहायचं आहे। ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला मोठी चूक कोणती नाही करायची, तर भरपूर विद्यार्थी सकाळी उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जात आहे, ह्या चुका करू नका। 100 मीटर मार लागते, गोळा फेक आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग आहे, ताकदीचं काम आहे, जेवण वगैरे करून घ्या, नाश्ता करून जा तुम्ही ग्राउंडच्या अंदर आणि फळ फ्रूट अगोदर का सफरचंद केळं वगैरे खा अगोदरच, ठीक आहे, ग्राउंडच्या अंदर गेल्याच्या अगोदरच, ठीक आहे। ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवा जेणेकरून तेवढी शरीरामध्ये ताकद बरकरार राहणार आहे आणि आपल्या चांगल्या इव्हेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी बसणार आहे। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो सकाळी त्या ठिकाणी आपल्या रांगेत लागायच्या वेळेस एखादा घंटा लागते आणि रांगेमध्ये त्या ठिकाणी बॅगा जेव्हा आपण त्या ठिकाणी ठेवतो तर बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी वरता आपल्याला 2 डॉक्युमेंट ठेवायचं आहे, ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल हॉल तिकीट, बाकी सर्व डॉक्युमेंट बॅगेत ठेवा आणि 2 पासपोर्ट फोटो सोबत न्यायचे। तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला न्यायचे आणि आपल्याला थोडंसं समोर त्या ठिकाणी जायचं आहे। जसं गेटच्या अंदर एंट्री दिली तर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट वगैरे चेक केलं जात आहे, त्यानंतर 50 विद्यार्थ्यांची ग्रुप त्या ठिकाणी बसवल्या जात आहे आणि त्यानंतर आपल्याला टेबल नंबर पाशी नेला जाते। आता तुम्हाला एक सांगून देतो,
ज्यांची सकाळी 5 वाजताची बॅच आहे, त्याचबरोबर सकाळी 6 वाजताची बॅच आहे, 7 वाजताची बॅच आहे आणि 8 वाजताची बॅच आहे, ह्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड तुम्ही सकाळी लागल्यानंतर तुमचं जे ग्राउंड होणार आहे 9-10 वाजतापासून तुमचं 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे। ज्यांची बॅच सकाळी 10ची आहे, 12 वाजताची आहे, अशा विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे तर ते या ठिकाणी 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटर रनिंग होणार आहे 1 ते 2 वाजेपर्यंत। आता ज्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर 2 वाजताचा रिपोर्टिंग टाईम आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी रांगेमध्ये लागल्यानंतर तुमचं जे ग्राउंड चालू होणार आहे 4 वाजता ते 5 वाजता दुपारून जे पहिला इव्हेंट त्या ठिकाणी 100 मीटर तुमचा चालू होणार आहे, त्यानंतर 1600 मीटर लगेच। ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल। आणि ग्राउंडच्या अंदर जास्त वेळपर्यंत बसून ठेवला जाते गोळाफेकसाठी। तर सर्वात अगोदर जे आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी सकाळी रांगेमध्ये लागल्यानंतर आपल्याला गेटच्या अंदर त्या ठिकाणी जायचं आहे। त्या ठिकाणी टेबल नंबर दिले आहे, तर त्या टेबल नंबरवर आपला रोल नंबर शोधायचा आहे आणि त्या टेबल नंबरच्या रांगेने आपल्याला बसायचं आहे। तिथंच आहे त्यांना आपल्याला फोटो द्यायला लागते, आपला आधार कार्ड द्यायला लागते, त्याचबरोबर आपले हॉल तिकीट दाखवावं लागते आणि आपलं सिग्नेचर करावं लागते। हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला ते एक प्रतिज्ञापत्र देते, ते आपल्याला लिहून द्यावं लागते। आपलं नाव त्याच्यावर पूर्ण लिहायचं आहे, सिग्नेचर करायचे आहे, तारीख लिहायची आहे, ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। हे काही आपण त्या फॉर्मवर टाकल्यानंतर तो फॉर्म त्यांना सबमिट करायचा आपलं काय म्हणते त्याला प्रतिज्ञापत्र होता। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर आपल्याला उंचीपासून येते। उंची त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 165 सेंटीमीटर आहे, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर मशीनमध्ये त्या ठिकाणी आपली उंची छाती मोजल्या जाते आणि आपल्याला स्क्रीनवर सर्व दाखवलं जातं आहे उंची किती आहे, छाती किती आहे। आपलं जे विद्यार्थी मिळवणं त्या स्क्रीनवर सर्व दाखवलं जाते, उंची किती आहे, छाती किती आहे, वजन किती आहे। हे काही झाल्यानंतर आणखीन आपल्याला समोर पाठवलं जाते एक त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं मंडप टाकलाय, तर त्या मंडपामध्ये आपल्याला बसा लागते आणि तिथंच आपल्याला जे चेस्ट नंबर दिला जाते आणि दोन्ही पायाला आपल्याला चिपा लावून द्यायचे हे देते। आणि हे काही झाल्यानंतर दोन्ही पायाला चिपा लावल्यानंतर बरोबर त्या चिपा आपल्याला लावायच्या आहे, जेणेकरून ते निसटल्या नाही पाहिजे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं एका हॉलमध्ये आपल्याला पाठवलं जातं बायोमेट्रिकसाठी। आपला थंब तिथं घेतला जातं, आपला फोटो त्या ठिकाणी काढला जाता कम्प्युटरवर आणि त्याचबरोबर आपल्या दोन्ही पायाचे जे चिपा आहे तर त्या जे विद्यार्थी मिळवणं स्कॅन केलं जात आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर समोर आपल्याला एका मंडप त्या ठिकाणी टाकला, त्या मंडपामध्ये 50 विद्यार्थ्यांची बॅच बसून ठेवल्या जातात आणि एक पोलीसवाला आणि एक पोलिशीन ह्या दोघांजवळ आपले 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी दिल्या जात आहे आणि ते आपल्याला इव्हेंटसाठी नेते। तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे आणि ग्राउंडच्या अंदर घड्याळ अलाउड नाही, घड्याळ त्या ठिकाणी नेऊ देत नाही, त्याचबरोबर स्पाइक बूट चालत नाही। तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी घेऊन आले, 100 मीटर घेऊन राहिले, 100 मीटरला 3-3 विद्यार्थी ते सोडून राहिले। तर 100 मीटरची जी आहे जे 100 मीटरचं कसं आहे तर पहा विद्यार्थी मिळवणं असं त्या ठिकाणी सरळ आहे 100 मीटरचं। चिपा सेन्सर जे खाली आहे सगळ्यात खाली सेन्सर आहे, तर स्टार्टिंग इथून होत आहे। तर स्टार्टिंगला जे विद्यार्थी मिळवणं ते शिट्टी वाजवत आहे, शिट्टी वाजल्यावर आपल्याला पळायचा असं त्या ठिकाणी आहे। पण 100 मीटरमध्ये मुलांना खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी पळून राहिले, एक लक्षात ठेवा। बाकीच्या जिल्ह्यामध्ये मी सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड दिलं, बाकीच्या जिल्ह्यामध्ये मी ग्राउंड दिलं, तिथं मला 100 मीटरमध्ये जास्त मार्क पडले, पण CP मुंबईला कमी मार्क्स पडले। माझ्यावरूनच अनुभव मी तुम्हाला सांगू राहिलो। तर आज सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं की 100 मीटरमध्ये खूप कमी मार्क्स पडून राहिले, 1600 मीटर रनिंग चांगला आहे, गोळाफेक सगळं बरोबर आहे, पण 100 मीटरमध्ये त्या ठिकाणी कमी मार्क मुलांना पडून राहिले, एक लक्षात ठेवा। चिपचं त्या ठिकाणी सेन्सरचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे। तर हे काही झाल्यानंतर 100 मीटरला 3-3 विद्यार्थी सोडत आहे। 100 मीटर झाल्यानंतर लगेच 5 मिनिटांना त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे। 1600 मीटर रनिंगला 50 विद्यार्थी मोजून सोडवणार आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणती चूक नाही करायची, एकदम ट्रॅकच्या बाहेरून नाही धावायचं, आपल्याला ट्रॅकच्या अंदरून धावा। जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावसान, काठाने धावसान, तेवढं अंतर कमी होणार आहे, तेवढा टायमिंग आपला कमी होणार आहे, तेवढे जास्त मार्क भेटणार आहे। जेवढे तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं 500 मीटरचं अंतर तो ट्रॅक होणार आहे आणि जास्त त्या ठिकाणी आपला टायमिंग येणार आहे, तेवढं जास्त आपल्याला कमी मार्क्स त्या ठिकाणी पडणार आहे। तर ट्रॅकच्या काठाने तुम्ही धावा, जेणेकरून आपलं त्या ठिकाणी टायमिंग कमी येणार आहे, जास्त मार्क भेटणार आहे। 1600 मीटर रनिंग झाल्यावर गोळाफेकसाठी 3-4 घंटे थांबून ठेवलं जात आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं आपल्या त्या ठिकाणी 4-5 घंटे बसून ठेवलं जातं, त्यावेळेस आपला गोळाफेकचा नंबर होता। तर हे काही झाल्यानंतर सुद्धा आणखीन विद्यार्थ्यांना शेवटी 1-2 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आहे सिग्नेचरसाठी। आपल्याला गोळाफेकवर सिग्नेचर करायचे, 100 मीटरवर गोळाफेकच्या वेळेस आपल्याला सिग्नेचर करायला लावते, पण 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंगसाठी आपल्याला बसून ठेवल्या जाते सिग्नेचर करायसाठी। तर हे काही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला गेटच्या बाहेर काढल्या जाते। जवळपास 10 ते 12 घंटे आपल्याला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जाते। 100 मीटर 1600 मीटर लवकर घेते, गोळाफेकला जास्त टाइम लागून आला। अशा प्रकारे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर आमचं भेटणार शूटमध्ये जय